नमस्कार. मी नेहा परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आणि आता खूप दिवसांनी खूप म्हणजे लगभग 1-2 महिने झालं असणार मी कोणतेही व्हिडिओ अपलोड केलेले नाही. त्याचे कारण की इंडियात गेली. इंडियानंतर तिथं आम्ही आजारी होतो आणि नंतर परत आल्यानंतर आता आम्ही जर्मनीला आलेलो आहोत. 1 महिना होऊन गेला तरी पण मी कोणता व्हिडिओ अपलोड केलेला नाही, कारण इकडे पण आल्यानंतर सर्व आम्ही एकदा आजारी पडलो होतो. तर दिवाळीचे व्हिडिओ मी आता अपलोड करत आहे. तर आम्ही यावर्षी घरी गेलो होतो, तर मग दिवाळीला यावर्षी आमच्या हातून पूजा होती. घरची दिवाळीची पूजा आमच्या हातून, लक्ष्मीपूजन आमच्या हातून केलं. तर अदितीचे बाबा आणि मी पूजा करत आहे आणि मुली पण छान एन्जॉय करत आहे घरी. तर घरी आपल्या इंडियामध्ये कसं सर्व पूजेसाठी साहित्य मिळते, तर पूजा एकदम छान अशी उठून येते. आणि तेवढीच छान ताईने डेकोरेशन केलेलं होतं. खूप छान डेकोरेशन केलं होते तिने आणि खूप आवडीने असं, तिला खूप आवड आहे या गोष्टीची, तर तिने आवडीने खूप छान मस्त असं डेकोरेशन केलं होतं. नंतर मी तुम्हाला पूजा झाल्यानंतर सर्व डेकोरेशन तिने कसं कसं केलेलं आहे, आणखी वरून असं तिने छान स्टार वगैरे लाईटिंग लावलेले आहे, ते मी तुम्हाला दाखवते. आणि मुलींना पण हे बघायला खूप छान वाटत होतं. अदिती पण सर्व एकदम व्यवस्थित आता बघत होती आणि तिला खूप छान वाटत होती. तिच्या पूजा वगैरे दोघी मुलींना पण खूप आवडतात. तर घरची अशी छान पूजा चालू, सर्व घरी दादा दीदी तिला सर्व खूप छान वाटत होतं दिवाळीला. तर ती म्हणत पण होती अदिती की बाबा आपण नेक्स्ट इयरला पण इथं दिवाळीला येऊ, कारण इकडे एवढं सर्व पूजेचं सामान पण इकडे मिळत नाही आणि घरचे पण आम्ही का दोघंच असतो, त्याच्यामुळे मुलींना एवढं वाटत नाही. घरी खूप छान दिवाळी असते सर्वीकडे. आणि सर्व म्हणजे गावाकडे कसं सर्व धडाक्यामध्ये आपली अशी दिवाळी सर्व एकत्र येऊन करतात. तर आमची दिवाळीची पूजा चालू होती आणि मुली पण छान एन्जॉय करत होत्या. तर तुम्ही बघून घ्या आम्ही कशी दिवाळीची यावर्षी पूजा घरी केली आणि किती छान एन्जॉय आम्ही केलं.
तर आता सर्व पूजा आमची करून झालेली आहे. आमच्याकडे ना देवीला सर्व नैवेद्य वगैरे असं सर्व दिवाळीचं जे फराळचं असते ते सर्व फराळचा नैवेद्य दाखवतात. त्याच्यानंतर पुरणपोळीचा पण नैवेद्य दाखवला जातो आणि देवीची पण या दिवशी ओटी भरल्या जाते, कारण देवी आपल्या घरी असते. तर त्या दिवशी असं म्हटलं जाते की संध्याकाळी देवीचं आपल्या घरी आगमन होते. तर आम्ही ओटी पण भरली देवीची, मी ओटी भरली माझ्या हातून. आणि त्याच्यानंतर पूजा झाल्यानंतर जे मंत्र वगैरे म्हणायचे असतात देवीचे, महालक्ष्मी मातेचे, तर मी शुक्रवारची पूजा करत असते, तुम्ही बघतच असणार. तर ते पूजा झाल्यानंतर मी मंत्र म्हणून ते माझे पाठ झाले, ऐकून माझ्या घरातल्यांचे पण पाठ झाले. तर आम्ही ते मंत्र वगैरे सर्व म्हटले. आणि आता तुम्हाला मी लूक दाखवते पूजेचं, किती छान मस्त. आणि खूप सारे झेंडूचे फुलं मिळाले होते, त्याच्यामुळे आम्ही खूप सारे हार वगैरे घरी केले होते. आणि जे लक्ष्मी कुबेरजी यांच्या फोटोवर म्हणजे यांच्याबरोबरच फोटोची वगैरे सारी पूजा केली. आणि त्यांच्याबरोबर जे खेळणी असतात बाजारामध्ये इझी भेटतात, जर ते खेळणे गवळणी असं म्हणतात, तर त्या दिवशी आम्ही त्यांची पण पूजा करतो. पूजा झाल्यानंतर इथं आता आम्ही आधी गणपतीची आरती म्हणून घेतली आणि त्याच्यानंतर महालक्ष्मी मातेची आरती म्हणत आहोत. तर तुम्ही पाहू शकता सर्व घरातले आमची पूजेसाठी आहे. आणि हे बघा स्टार छान असे ताईने तिथे स्टार वगैरे लावून मस्त असं डेकोरेशन केलेलं होतं. आणि अशी पूजा वगैरे असली घरामध्ये की घरामध्ये खूप छान प्रसन्न वाटते. आणि त्यातल्या त्यात दिवाळी तर आणखी खूप छान वाटते. तर आम्ही आमच्या घरच्या लक्ष्मी असतात मुली, तर त्यांच्या हातून पण आरती करून घेतो. सर्व थोडी अशी सर्व आरती करतात. तर मुलींची आरती वगैरे सर्व आमची झालेली आहे. आणि हे बघा किती छान मस्त डेकोरेशन ताईने सिंपल केलेलं आहे, पण खूप छान असं सुंदर डेकोरेशन तिने केलेलं आहे पूजासाठी. चालू आहे. सद्दाम फोडते गडी तर लायटरच घेतला. लागते की नाही? किती आहे? दोन आज फोन अगोदर
अगू भागू अरे बाबा आणि ही जी क्लिप आहे ही सुरुवातची आहे पूजा करण्याच्या आधी, पण ती ॲड होत नव्हती व्हिडिओमध्ये, म्हणून ती नंतर ॲड केली मी, नंतर ॲड झाली ती. तर ही सर्व दरवाजाची पूजा करायच्या आधी आपण दरवाजांचे वरती जे पावलं लावलेले होते लक्ष्मी मातेचे, त्यांची पण मी पूजा करून घेतली. आपण दरवाजाची पूजा करून घ्यायची आधी, आणि नंतर दरवाजाच्या वरती जे स्वस्तिक वगैरे काढून आपण पूजा करत असतो, तर तिथं पण मी आज पुन्हा पूजा करून घेतली. तर तुम्ही पाहू शकता हे माझं दिवाळीचं लूक आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्या घरातल्या मोठ्या पूजा चालू करायच्या आधी घरात जे मोठे आहे त्यांच्या पाया वगैरे नमस्कार करून घ्यायचा त्यांना. आणि आमचे जिजाजी कोणालाच पाया लागू देत नाही, मुलींना नाही किंवा ताईंनासुद्धा नाही, ते कोणालाच पाया लागू देत नाही. म्हणून आईच्या आणि बाबाच्या मी लागून घेतलं पाया. नंतर मुलींचे लागलं. मुली ह्या पण आपल्या घरच्या लक्ष्मीच असतात, म्हणून अन्वीच्या आदितीच्या पण मी पाया लागून घेतलं. आणि जसं मी पाया लागला आणि ते माझं अन्वीने पाहिले, आणि ते पण मग तसंच आजी आजोबाच्या पाया लागत होती. तर मुलं बघा आपलं असं बघूनच शिकत असतात. तसंच अन्वीने बघितलं आणि त्यांनी सर्वांना नमस्कार केला. तर आम्ही गावाकडे 3 वर्षानंतर अशी छान धूमधडाक्यामध्ये एकदम दिवाळी साजरी केली. तर आमची गावाकडची दिवाळी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच सांगा. तर चला मग परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत मस्त राहा. बाय बाय.